धुळे ग्रामीण मधून महायुतीचे राम बदाने प्रचंड मताने विजयी। नेर सिडाने धामणगाव व छोटे वेल्हाने येथील ग्रामस्थांनी केला विजयाचा जल्लोष। धुळे ग्रामीण हा संघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मतदारसंघात 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव करून युवा नेते रामदादा बदाने पहिल्यापासून आघाडीवर राहिले व 65,000 मतांनी राम बदाने यांनी विजय मिळवला। ना भूतो ना भविष्य विजय राम बदाने यांनी संपादन केला। तसेच जल्लोष करून राम दादा बदाने बाळासाहेब बदाने बोरकुंड यांच्यासह राहत्या घरापासून भव्य दिव्य डीजेच्या तालावर मिरवणूक काढून विजयाचे सर्टिफिकेट घेऊन गंगामाई कॉलेज या ठिकाणी मिरवणुकीची सांगता केली। तसेच नेर सिडाने येथील ग्रामस्थांनी विजयाचा जल्लोष करीत असताना सुरेश सावळे, अर्जुन गायकवाड, पंचायत सदस्य भगवान बदाने, संतोष पाटील, रमेश ऐरे, रमेश बदाने, रोहिदास बदाने, मच्छिंद्र सेलार, जयेश बदाने, योगेश बदाने, ज्ञानेश्वर बदाने आदी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। तसेच धामणगाव येथील प्रशांत अजबराव पाटील, शालिकराव पाटील, दुडकू पाटील, शांताराम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उमाकांत पाटील, बटू पाटील, दीपक पाटील, उमाकांत पाटील आदी ग्रामस्थ यांनी विजयाचा जल्लोष केला। तसेच छोटे वेल्हाने येथील सरपंच सह ग्रामस्थ यांनी रामदादा बदाने यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात विजयाचा जल्लोष केला। यावेळी सरपंच राजेंद्र पैलवान पाटील, वाल्मिक भाऊ, पंचायत सदस्य डॉक्टर चंद्रसिंग पवार, मयूर पवार, सुरेश कोळी, आदी पवार, नाना मराठे, दादा चिखले, बटू बोरसे, रावसाहेब बोरसे, नाना भोसले व ग्रामस्थ यांनी विजयाचा मोठा जल्लोष केला। आज झालेल्या विधानसभा निवडणुकीत धुळे ग्रामीण मधून आपले लाडके नेते युवा हिंदू सम्राट मान्य रामदादा बदाने यांचा विजय झाला असून आज जनतेने पैशावाल्यांची मस्ती जिरून आज रामदादा बदाने यांच्यावर प्रचंड विश्वास पाटील धामणगाव हा जो विजय आहे हा सर्वसाधारण जनतेचा आहे। हा हिरव्या विरुद्ध भव्याचा विजय आहे। हा पैशाविरुद्ध आम जनतेचा विजय आहे। सर्वसाधारण व्यक्तींनी तसेच आणि गरीब लोकांनी व तरुणांनी हा विजय तसेच हा इलेक्शन आपल्या हातात घेतल्यामुळे हा रामदादांचा विजय झालेला आहे। त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तींनी हा विजय मिळवून दिला आहे आणि हा धनशक्ती विरुद्ध सर्वसाधारणचा विजय। जो आमचा वनवास होता तो वनवास संपला, कारण मागच्या वेळेला 2 पंचवार्षिकमध्ये आमचा पराजय व्हायचा आणि आता हा जो विजय आहे हा फार मोठ्या मताधिक्याने झाला आणि फार मोठ्या शक्तीच्या विरोधात झाला। 10 वर्षापासून आम्ही खरोखर वाट पाहत होतो या क्षणाची, तो क्षण आज आला। हा सगळ्यात मोठा महत्वाचा भाग आहे, कारण एकीकडे अफाट पैसा, करोडोने पैसा देणारे आणि एकीकडे आमचे उमेदवार हे त्यांच्या समोर अत्यंत कमी पैशाचा, कमी आणि अशा पद्धतीचा होता की ते स्वतः सांगायचे की आम्हाला काय पुरी व त्यानं उपट गर्दीनं नेमकं ते
कुणाल बाबा सरना त्यानं जे साम्राज्य होतं ते साम्राज्य सरणं आजचा सगळ्यात मोठा आनंद आम्हाला आहे। आणि लाडकी बहीण सगळ्यात महत्वाचं, आम्ही त्या लाडक्या बहिणींना एक प्रकारे मोठ्या विजयामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे। आमच्या लाडक्या बहिणींचा आम्ही फार मोठ्या याच्याने आभार मानतोय की त्यांनी आम्हाला फार सहकार्य केलं, आमच्या विजयात त्यांचा मोठा सहभाग आहे। अशा पद्धतीने आज रामदादा आणि आमचे उत्कर्ष भैया एक्सपायर झाले 4 दिवसाआधी। त्यांनी सांगितलं होतं की त्याला पाडण्याशिवाय मी दाढी करणार नाही, पण दैवाने असा घात घातला की उत्कर्ष भैया हार्ट अटॅकने वारले। परंतु आम्ही तिथं सांगितलं, स्मशानभूमीत सांगितलं की आज त्यांची हे होतं काय म्हणतो उत्तर कार्य होतं, तर तिथं सांगितलं ताईंना मी ही खऱ्या अर्थाने आज आदरांजली तुम्हाला वाहणार आहोत। आणि ती आज वाहिली उत्कर्ष भैयाच्या याला, आज ही आदरांजली वाहिली भैयांच्या निवडीने असं म्हणायला हरकत नाही।